हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. त्याची एवढी हिम्मत की दीनानाथला आव्हान द्यावं. ठीक आहे बाबा, तुमची जमीन खाली होईल. बाबा, मला आत्ता वस्तीवर जायलाच हवं, नाहीतर काहीही प्रॉब्लेम होऊ शकतो. पण ही जमीन माझ्या बाबांनी विकत घेतली आहे आणि आमच्याकडे ह्याचे व्हॅलिड पेपर्स आहेत. आणि माझ्या बाबांना ह्या जमिनीवर बिल्डिंग बनवायची आहे. की हे लोक गरीब नक्कीच आहेत, पण ते आपल्या हक्कासाठी नक्की लढतील आणि ही जागा खाली करणार नाहीत. तुला माहित आहे पूजा, या सगळ्या भानगडीमुळे आजी बाबांशी आपल्या लग्नाबद्दल बोलू शकत नाही. विशाल, मला तर वाटतंय की ह्याच्या मागेही वहिनीचाच हात आहे. कारण तिला नकोच आहे की माझं लग्न तुमच्याशी झालेलं. पण का पूजा? कारण विशाल, मला असं वाटतंय की तिला आवडत नाहीये की मी एवढ्या चांगल्या घरात जाते. ती जळते माझ्यावर. विशाल, वहिनी जेव्हापासून तुमच्या आईला भेटून आलीये, कोण जाणे तिला काय झालंय. या लग्नासाठी तर ती हो म्हणतच नाहीये, विरोधच करते. आई तृष्णा वहिनीला भेटली होती? हो, माहित नाही त्यांच्यात काय बोलणं झालं. वहिनी जेव्हापासून तुमच्या आईला भेटून आलीये, तिने आई, दादा, पप्पांना माहिती नाही असं काय बोललीये की सगळे तुमच्या फॅमिलीच्या विरुद्ध गेले. जे काय असेल पूजा, सध्या काही दिवस दोघांना गप्प बसावं लागेल. एकदा हा जमिनीबाबतचा मामला आटपू दे, मग माझी आजी आपल्या लग्नाबद्दल बाबांकडे बोलणं करेल. मग तुझी तृष्णा वहिनी किती प्रयत्न करू दे, हे लग्न तर होणारच. मी हे काम नाही करू शकत. काय? हो बाबा, हे काम बेकायदेशीर. बघितलं साई, विराज काय बोलतोय. हे काम तो नाही करू शकत. विचार याला, आजपर्यंत आमचं कोणतं काम यानं नाही केलं जे बेकायदेशीर नव्हतं. काय रे बाबा, काय झालं तुला? ही भाषा तर तुझी नव्हती. आजी, असू शकेल की मी या गोष्टींवर कधी लक्ष नाही दिला. मी याच्या आधी खूप वस्त्या रिकाम्या केल्याय, पण आज जेव्हा मी वस्ती रिकामी करायला गेलो, तिथे मी छोट्या छोट्या निष्पाप मुलांना बघितलं आणि त्यांना बघून असं वाटलं की त्या निष्पाप मुलांच्या डोक्यावरचं छत मी हिसकावून घेतोय. त्यांच्या चेहऱ्यावरचे निष्पाप हसू आहे ते उद्या माझ्यामुळे नसणार. तुला कोणी काही खायला घातलं का? हे काय जिंकल्यासारखं बोलतोयस? बाबा, आता माझ्या लक्षात आलंय की आजपर्यंत मी जे काही केलं ते चुकीचं केलं. अच्छा, पण तुला हे ज्ञान दिलं कोणी? आम्हाला कळू तर दे. कोणात एवढी हिंमत आहे जो तुला सांगेल की तू आजपर्यंत काय केलंस ते? दिनू, त्या पोरीबद्दल विचार, काय म्हणणं आहे तिचं?
तू त्या मुलीला भेटलास वस्तीत? काय म्हणाली ती? वस्तीवाल्यांची साथ सोडायला तयार आहे की नाही? नाही. नाही. आणि तू तो नकार ऐकून गपचूप परत आलास आणि एवढ्या मोठ्या आयटीत आम्हाला सांगतोयस की तू हे काम नाही करू शकत. अरे तू तर त्याच वेळी तिला असा धडा शिकवायला हवा होता की तिची पुढची पिढी कुणाला मदत करण्याआधी 100 वेळा विचार करल. बाबा, तुम्हाला माहिती आहे की मी बायका, मुलं आणि म्हाताऱ्यांवर हात नाही टाकत. आणि मला त्या मुलीबरोबर असं काहीही करायची इच्छा नव्हती ज्यामुळे तिला काही त्रास होईल. वा रे बाबा, त्या पोरीचा त्रास तुझ्या डोळ्यांना दिसतो, पण स्वतःच्या बापाचा मनस्ताप तुला दिसत नाही भाई. आजी, गोष्ट फक्त जमिनीची नाहीये. बाबा ज्या जमिनीकडे बघतील ती त्यांची होईल. जमीन तर आम्हाला तीच पाहिजे विराज, आणि देणारही तूच. बाबा, मी तुम्हाला हे सांगितलंय की मी हे काम नाही करू शकत आणि हा माझा अंतिम निर्णय आहे. दिनू, इराजचं लक्षण काही ठीक दिसत नाही. काहीतरी झालंय तिथं, नाहीतर हा कुठल्या कामासाठी कधी नकार देत नाही. आई, याला असं वाटतंय की आमचं काम ह्याच्याशिवाय नाही होऊ शकत, पण हा विसरतोय की आम्ही तर याचे बाप आहोत. एवढा मोठा कारभार आम्ही याच्याशिवाय चालवू शकतो. सुकन्या आमच्या कन्या. दुसऱ्यांच्या आयुष्यात आग लावून स्वतः आराम करणं चालू आहे. पूजा, खूप खुश झाली असशील ना तू हे सगळं करून. तू हे काय बोलतेस? माझ्या लक्षात काहीच येत नाहीये. तू मला आधी सांग की वहिनी, मी तुझं काय बिघडवलंय? का तू माझ्या आयुष्यात आग लावायचा चंग बांधलाय? हा, सांग ना, का तू दादाला दीनानाथजींच्या विरोधात सांगत असतेस? मी काही चुकीचं बोलले नाहीये पूजा. आणि अपूर्वही सत्य जाणून घ्यायला गेले होते आणि त्यांनाही तेच समजलं जे मी त्यांना सांगितलं होतं. लोक तर जळतात दीनानाथजींवर, म्हणून ते असं बोलतात. पूजा, लोक असं का बोलतील? लोक काय बोलतात किंवा काय नाही बोलत वहिनी, हे मला माहित नाही. पण हो, तुम्हा दोघी बहिणींना मी चांगलंच ओळखायला लागले. तू या इथे घरात सगळ्यांना भडकावून ठेवलंयस आणि तिथे दुसरीकडे तुझी बहीण आकांक्षा, तिने दीनानाथजींना त्रास देणं सुरू केलंय. आकांक्षा? तू या सगळ्यात आकांक्षाला मध्ये का आणतेस? वा वहिनी, तू तर असं बोलतेस जणू तुला माहितीच नाहीये की तुझी बहीण आकांक्षा ज्या वस्तीवाल्यांबरोबर उभी आहे ते वस्तीवाले आज दीनानाथजींच्या विरोधात उभे आहेत. एका बहिणीने ह्या घरात आग लावून ठेवलीये, दुसऱ्या बहिणीने दुसऱ्या घरात. तुला तर माहिती नाहीये वहिनी की सध्या दीनानाथजींच्या कुटुंबाची आणि विशालच्या मनाची काय अवस्था आहे. पूजा, हे तुला कसं माहित? तुला कसं माहित की दीनानाथजी बरोबर काय होतंय आणि विशाल बरोबर काय होतंय? आई, ते मी तू अजूनही विशालला भेटतेस, त्याच्याशी बोलतेस, हो ना? अगं, तुला माहितीये तू काय करतेस? आपल्या घरातल्यांच्या विरोधात जाऊन तू त्या परक्या मुलावर विश्वास टाकतेस.
असो भेटून तुला थोडेच दिवस झालेत. हो आई, मी कबूल करते की गेल्या काही दिवसात मी विशालला भेटले होते. पण आई, विश्वास ठेव, मी विशालला चांगल्या प्रकारे ओळखायला लागले. विशाल एक चांगला मुलगा आहे. चांगला मुलगा आहे हा, म्हणूनच तो तुला तुझ्या कुटुंबाच्या विरोधात भडकवतोय. जर अपूर्वला हे कळलं की त्याने विरोध केल्यानंतरही तू त्याला भेटतेस तर माहितीये तो तुझा बाहेर येणं जाणं बंद करून टाकेल. मग बसून राहा घरात. आणि हा जो मोबाईल तुला वाढदिवसाला दिला होता ना, तोही घेईल तुझ्याकडून. आई योग्य बोलते. दादा असं करू शकतो. मग मी विशालला कसं भेटू? नाही नाही, मला आईला समजावावं लागेल. तिला खात्री पटवून द्यावी लागेल की आजपासून मी तेच करेन जे ती सांगेल. तू ऐकतेस ना पूजा? मला माफ कर आई. मला कळतच नाहीये की काय योग्य आणि काय अयोग्य. जेव्हा मी विशालशी बोलत असते तेव्हा मला वाटतं त्याचं बरोबर आहे. जेव्हा तुझ्याशी बोलते तेव्हा वाटतं तू बरोबर आहेस. पूजा, तू आमच्यावर विश्वास ठेव. आम्हा सगळ्यांना तुझं भलंच पाहिजे. ठीक आहे आई, पण आई प्लीज तू हे दादाला सांगू नको सांग, नाहीतर त्याला खूप वाईट वाटेल. ठीक आहे पूजा, मी नाही सांगणार. पण आजपासून तुला आमचं म्हणणं ऐकावं लागेल, कळलं? हो आई, मी तेच करेन जे तू मला सांगशील. वहिनी मला माफ कर ना तू. रागाच्या भरात मी काय बडबडले तुला. काही हरकत नाही पूजा. ज्या कठीण परिस्थितीतून तू जाते आहेस त्यात असंच होतं. योग्य काय अयोग्य काय हे कळतच नाही. तू आमची लाडकी आहेस पूजा, आणि तुझ्या बाबतीत काहीही वाईट झालेलं आम्ही नाही बघू शकत. बरोबर आहे. सुनबाई, हे तर चांगलं झालं की पूजाला तिच्या चुकीची जाणीव झाली, नाहीतर तिच्या हट्टाने तिला कुठे नेलं असतं. तुम्ही अजिबात काळजी नका करू आई. सुनबाई, जर पूजाने हट्ट सोडला नसता आणि मूर्खासारखं काहीतरी वेडवाकडं केलं असतं तर मी स्वतःला कधीही माफ करू शकले नसते. पूजा खूप समजूतदार मुलगी आहे. ती या कुटुंबाच्या विरोधात कुठलंच पाऊल नाही टाकणार. तुम्हा दोघींना जे वाटतंय ते वाटू दे, पण मी करेन तेच जे मला करायची इच्छा आहे. हे नाटक तर मी तुम्हा दोघींना शांत करायला केलं होतं. माझ्या विजयाची खेळी तर आता मी खेळेन. सुकन्या आमच्या कन्या. विराज, तू तुझ्या वडिलांचं काम करायला नकार दिलास, हो आई. पण तू तर त्यांचं प्रत्येक काम करतोस ना. हो आई, पण जरुरी तर नाही ना की आजपर्यंत काही चुकीचं होत आलं असेल ते पुढे असंच होत राहावं. मी आजपर्यंत बाबांचा प्रत्येक योग्य आणि अयोग्य निर्णय मानला. जे त्यांनी सांगितलं ते मी केलं. पण बाबा तर विराज, तुझे बाबा जे काही करताहेत ते या कुटुंबासाठी करताहेत. मला नाही आवडणार तुझ्या मनात त्यांच्याबद्दल कधीही कुठला गैरसमज झालेला. आई, बाबा जे करतायत ते त्यांच्या स्वार्थासाठी करतायत. आणि आता राहिलो मी, तर मी तेव्हा काही नाही बोललो जेव्हा त्यांनी लहानपणी मला या कामाला लावलं. मी तेव्हा काही नाही बोललो जेव्हा मध्येच त्यांनी माझं शिक्षण थांबवलं. मला सगळं समजतंय बेटा, तुला काही बोलायची गरज नाहीये. आई, तुला माहितीये त्यांनी मला कुठल्या मुलीला धमकी द्यायला सांगितलं? कोणाला? आई, ही तीच मुलगी आहे जिने एका म्हाताऱ्या बाईला तिच्या मुलापासून वाचवलं, आकांक्षा. अच्छा. आज जेव्हा मी वस्तीवर गेलो आणि नेहमीप्रमाणे लोकांना धमकावत होतो तेव्हा त्या लोकांच्या मदतीसाठी एक मुलगी समोर आली. ती मुलगी आकांक्षा होती. आई, एकीकडे गरिबांना मदत करणारा महात्मा आणि दुसरीकडे
लोकांचा हक्क लुबाडणारा बिजू दादा. या लोकांनी एक एक पैसा जमा करून ही जमीन घेतली, त्यावर स्वतःचं घर बांधलंय, आणि तुम्ही यांच्या डोक्यावरचं छत्र काढून घेताय. मला एक गोष्ट सांगा, जर ह्या वस्तीवाल्यांच्या जागी तुमचे भाऊ बहीण असते तर तुम्ही असंच केलं असतं. जरा त्या बाईकडे बघा, त्या बाईच्या जागी तुमची आई असती तर तुम्ही काय केलं असतं? तिचं बोलणं ऐकून आज मला पहिल्यांदा जाणीव झाली की माझं किती चुकतंय. आणि मला जाणवलं की मी किती जणांवर अन्याय केलाय. अन्याय काय, किती लोकांची मनं दुखावली आहेत. ही तुला काही बोलली का? हो आई, ती एवढं बोलली जेवढं आजपर्यंत कोणी नसेल बोललं. पण तिचा प्रत्येक शब्द खरा होता, जो माझ्या हृदयात हळूहळू घुसत गेला. आणि मी गपचूप तिथून मान खाली घालून परत आलो. तू माझं बोलणं ऐकतेस ना आई? हो हो विराज. आई, खरं म्हणजे प्रश्न आकांक्षाचा नाहीये, प्रश्न योग्य अयोग्यतेचा. आणि आज मला जाणीव झाली की मी जे काही करतो ते चुकीचं आहे. म्हणून मी आजपासून कधी वस्त्या रिकाम्या करण्याचं काम नाही करणार. आई, तू माझ्या निर्णयावर नाराज तर नाही आहेस ना? नाही विराज, मला तर खूप बरं वाटलं. तू योग्य आणि अयोग्य याचा निर्णय करायला शिकलास. मी नेहमी तुझ्या बरोबर आहे. आकांक्षा, देव करो अशी मुलगी माझ्या विराजची सहचारिणी बनू दे. कारण अशीच मुलगी विराजला जीवनात योग्य आणि अयोग्य यातला फरक समजावू शकेल. सुकन्या आमच्या कन्या. बाबा, तुम्ही तर विचारही नाही करू शकत. जेव्हा मला समजलं की विराज आणि विजू दादा एकच माणूस आहे, तेव्हा मी पूर्ण हदरून गेले. एकाच माणसाची दोन रूप. एकीकडे विराज आहे, जो दुसऱ्यांना मदत करायला काहीही करू शकतो. आणि दुसरीकडे विजू दादा, जो आपल्या वडिलांची बेकायदेशीर कामं पूर्ण करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. आकांक्षा, तुझी ही गोष्ट ऐकून मी हैराण झालोय. तू तर हे सांगितलं होतंस की विराज खूप चांगला मुलगा आहे, आणि माझा तर विश्वासच नाही बसत आहे की विराजच विजूदादा आहे ज्याला वस्तीवाले घाबरतात. बाबा, त्याने तर खूप प्रयत्न केला की मी त्या वस्तीतून निघून जावं, म्हणजे तो वस्ती रिकामी करू शकेल. पण मीही त्याला सांगितलं की जर त्याच्या बाबांना ही जमीन हवी आहे तर त्याने रहिवाशांना पैसे द्यावेत, म्हणजे रहिवासी स्वतःसाठी नवी घरं बांधतील. काय म्हणाला तू? खरं सांगू आई, अगं मला त्याचं वागणं कळलंच नाही. एकीकडे तर त्याची भीती सगळ्या रहिवाशांना वाटते, आणि दुसरीकडे त्याच्याकडे बघितल्यावर मला जाणवलं की तो माणूस त्याच्या मार्गावरून भरकटलाय, आणि त्याला स्वतःलाच लक्षात येत नाहीये की त्याने काय करावं. आई, आमच्यात खूपच भांडण झालं आणि शेवटी तो तिथून निघून गेला. पण मला कळत नाही आई, मला त्याची दया काय येते. आकांक्षा, तुला त्या विजूदादावर दया दाखवण्याची काही गरज नाहीये. कुणास ठाऊक
त्याच्या डोक्यात कुठला नवा डाव शिजत असेल आणि तुला दाखवण्यासाठी तो तिथून निघून गेला असेल. ते काहीही असो आई, पण जेव्हा जेव्हा तो माझ्या समोर आलाय ना, मला त्याची कधी भीती नाही वाटली. आणि मला असंही नाही वाटत की त्यावेळी त्याच्या मनात काही नवीन डाव होता. ते सगळं ठीक आहे, पण आकांक्षा बेटा, तुला तुझं प्रत्येक पाऊल हे काळजीपूर्वक ठेवावं लागणार आहे. कारण अशा लोकांचा काहीच भरोसा नसतो, ते कधीही काही करू शकतात. हो बाबा, मी स्वतःची काळजी घेईन आणि हा प्रयत्न करेन की हे प्रकरण लवकरात लवकर निकालात निघेल. हो स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.